हॅलो नमस्कार, मी मीनाक्षी स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या नवीनशा ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप की मजेत असाल. तर इथे सायंकाळचे वाजले होते 5. आम्हाला जायचं होतं बाहेर फिरायला. तर इथे मी मोक्षूसाठी ना धिंद्रे बनवत होती बेसन पीठचे. तर त्याला तिथे भूक लागून जाते गेल्यानंतर. मग त्याच्यासाठी धिंद्रे वगैरे बनवून घेत होती. त्यानंतर मोक्षूच्या पप्पा त्यांचं पण जेवण राहिलं होतं, तर त्यांना पण बनवून दिले. काही आईंना वगैरे आम्हाला सगळ्यांना बनवूनच घेतलं म्हणजे. तर इथे मी मोक्षूसाठी डबा वगैरे पॅक करून घेतला. मी आता त्याला विचारत होती बॉटल त्याने ना काल खेळायला घेतली, तर कुठे ठेवली ती काही सापडत नव्हती. खूप वेळा शोधली पण सापडली नाही. नंतर कुठे जाऊन मशीनवरच होती, जवळच होती पण मला दिसली नाही. तर इथे चला तुम्ही पण येऊन जा खायला. तर त्यानंतर मोक्षूच्या पप्पा त्यांचं जेवण वगैरे झालं. इथे माझे किचनवरचं आज सगळं आवरून झालं होतं, भांडे वगैरे. आता राहिले होते चहाचे भांडे थोडेसे, ते राहू दे. ते म्हटलं आता तिकडून आल्यानंतरच सगळे भांडे जे थोडेसेच आहेत पण तिकडून आल्यावर सगळं आवरून घेईल. तर आता मी घरं वगैरे झाडून घेते. इथे पाण्याची बॉटल भरून घेतली मोक्षूसाठी. त्याला तिथे गेल्यानंतर भूक पण लागते आणि पाण्याची तहान पण खूप लागते. आणि आज मोक्षूना पडून पण गेले तिथे जायच्या आधीच पडून गेला, गुडघ्याला थोडं लागून गेला. त्यानंतर इथे घरं वगैरे झाडून घेत होती आणि मोक्षूची पण तयारी करायची राहिली होती. माझं आवरून झालं होतं पण त्याची तयारी करायची राहिली होती. कपडे वगैरे चेंज करून देते त्याचे पप्पा मला सांगत होते त्याचं आवरून द्या आधी, कारण त्यांनी कपडे वगैरे सगळे ओले करून घेतले होते ना, त्यामुळे पाणी खेळत होतं. आणि मोक्षूची ना तब्येतच बरी नाही, त्याला सारखे जुलाब होत आहेत, काहीतरी प्रॉब्लेम होता. तर इथे आलो होतो आम्ही फिरायला. हे कॉलेज आहे, इकडे फिरण्यासारखं खूप मस्त आहे. इथे ना एक्सरसाइज करण्यासाठी पण छान छान मशिनी आहेत. तर इकडे बघा छान शिवाजी महाराजांचा पुतळा वगैरे आहे. तर थँक्यू. असा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला नक्की कमेंट करून, सगळं लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.